नमस्कार, PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला ही मोत्यांची निरंजनाभोवतीची महिरप कशी बनवायची ते सांगणार आहे। ही अतिशय सुंदर आणि बनवायला खूप सोपी अशी ही महिरप आहे। तर ही आज मी तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची ते। त्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरलेत आणि हे 4 नंबरचे गोल्डन मोती वापरले आहे। त्याचबरोबर हा 7 नंबरचा तंगूसही मी इथे वापरलेला आहे। चला तर मग आता आपण ही महिरप कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा मी सुईमध्ये हे 22 क्रीम कलरचे मोती आणि गोल्डन 22 असे अल्टरनेट हे मोती मी ओवून घेतलेले आहेत। म्हणजे एक क्रीम एक गोल्डन, एक क्रीम एक गोल्डन असे 22 मोती मी विणून घेतलेले आहेत। आता ही मी जी गाठ मारली आहे तंगूसला त्याच्या पहिला हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यात अशी मी विरुद्ध बाजूने अशी ही सुई काढून घेतली आणि हा एक आपला गोल तयार झालाय। आता हा पुढचा जो गोल्डन मोती आहे ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, त्याच्या पुढचा हा जो गोल्डन मोती आहे याच्यातून सुई पुढे काढून घ्यायची। आता इथे आपण हे 3 गोल्डन मोती घेणार आहोत आणि या त्याच गोल्डन मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही सुई मी काढून घेतली। आता हा जो पुढचा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्या पुढचा हा गोल्डन मोती आहे, परत हा क्रीम कलरचा मोती आणि हा गोल्डन मोती अशा 1 2 3 4 मोत्यातून आपण सुई पुढे काढून घ्यायची आणि इथे परत आपण हे 3 गोल्डन मोती घ्यायचे। 1 2 3 हे 3 गोल्डन मोती घेतले। आता परत ह्याच गोल्डन मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई अशी मी ही काढून घेतली। आता परत 1 2 3 4 या 4ही मोत्यांमधून आपण सुई पुढे काढून घ्यायची। इथे परत 3 गोल्डन मोती 1 2 आणि हा 3 परत याच गोल्डन मोत्यामधून सुई विरुद्ध बाजूनी काढून घ्यायची अशी। परत 1 2 3 4 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची। 1 2 3 आणि 4 मोत्यातून सुई काढून घेतली। इथे परत 3 गोल्डन मोती घेऊन हे अशा पद्धतीने ही पूर्ण इथपर्यंत आपण विणून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही पहिली ओळ आपली पूर्ण झालेली आहे। हे असं दिसतंय। हे प्रत्येक ठिकाणी गोल्डन मोत्यावरती असा एक चौकोन आलेला आहे। आता आपली सुई ह्या मोत्यात आहे तर आपण त्या मोत्यातून पुढे काढून घ्यायचे। ह्या क्रीम कलरच्या गोल्डन परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आपण सुई पुढे काढून घ्यायची। आता ह्या गोल्डन मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि हा जो टोकाचा आहे 1 2 3 4 मोती त्यातला हा टोकाचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेतली। इथे आता आपण हे 1 आणि हा 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे आणि हे गोल्डन 4 मोती घ्यायचे। 1 2 3 आणि हा चौथा मोती 4 मोती घेतले। आता हा जो गोल्डन मोती आहे याच्यातून खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची अशी।
खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. म्हणजे इथे हा एक आपला चौकोन तयार झाला. आता इथे परत आपण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि हा पुढचा हा जो चौकोन आहे त्यातल्या या टोकाच्या मण्यातून सुई अशी सरळ काढून घ्यायची. अशी ही एक आपली पाकळी तयार झाली. इथे परत आपण हे 2 मोती घ्यायचे क्रीम कलरचे, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, हे 4 गोल्डन मोती, 4 गोल्डन मोती घ्यायचे. परत या गोल्डन मोत्यामधून पहिला हा जो गोल्डन मोती आहे त्याच्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. परत हा असा एक इथे गोल्डन मोत्यांचा एक चौकोन तयार झाला आपला. आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे मोती आणि हे जे तिसरा चौकोन आहे त्यातल्या टोकाच्या मोत्यामधून सुई आपण काढून घेतली. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. परत सेम 2 क्रीम कलरचे मोती, 4 गोल्डन मोती, या गोल्डन मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपली ही सुई काढून घ्यायची. हा इथे एक आपला चौकोन तयार झाला गोल्डन मोत्यांचा. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घालायचे आणि ह्या गोल्डन मोत्यातून पुढच्या हा जो चौकोन आहे त्यातल्या टोकाच्या गोल्डन मोत्यातून आपण सुई काढून घेतली. अशा प्रकारे ही आपली तिसरी पाकळी पण तयार झाली. अशा पूर्ण आपण इथपर्यंत ह्या पाकळ्या विणून घ्यायच्या आहेत. अशा रीतीने ही आपली दुसरी ओळ पण तयार झालेली आहे. ह्या अशा छान फुलाच्या अशा सुंदर पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपला हा या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर ह्या मोत्यामधून आपण वरून खाली काढून घेतला आणि या क्रीम कलर मोत्यातून आणि ह्या गोल्डन मोत्यातून आपण सुई पुढे काढून घेतली. आता इथे आपण 3 गोल्डन मोती घेणार आहोत. 3 गोल्डन मोती घेतले. आता ह्या मोत्यात इकडच्या साईडनी तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. हा असा चौकोन आपला एक तयार होतो. आता त्याच्या पुढचा हा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. हा जो गोल्डन मोती आहे याच्यातून आपण पुढे सुई काढून घ्यायची. परत ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि ह्या इथल्या गोल्डन मोत्यातून पण पुढे सुई काढून घ्यायची. इथे सेम याच्यासारखंच विणायचं. इथे हे 3 आपण 1 2 3 गोल्डन मोती घ्यायचे. इकडच्या बाजूने तंगूस आहे, त्याच्या विरुद्ध बाजूने त्याच मोत्यातून आपण अशी ही सुई पुढे काढून घ्यायची. आता परत हा जो पुढचा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. ह्या गोल्डन मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची. परत ह्या क्रीम कलरमधून सुई काढून घ्यायची.
ह्या गोल्डन मोत्यातूनही सुई आपण अशी पुढे काढून घ्यायची आणि इथे परत 3 गोल्डन मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा मोती। परत ह्याच गोल्डन मोत्यातून सुई पुढे विरुद्ध दिशेने काढून घ्यायची। म्हणजे आता हे असे वरच्या दिशेने आपले असे हे चौकोन दिसत आहेत। आता ह्याप्रमाणे ही पूर्ण ओळ इथपर्यंत विणून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे ही आपली एक सुंदर अशी मोत्यांची निरंजनाची महिरप तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की करून बघा, करायला अतिशय सोपी आहे। आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।